गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यगडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तो मित्रांनो फ्लो फ्रेश वगैरे झालो आणि सगळ्यात पहिले मी लावले आहे मित्रांनो गाणे कोणाचे माहिती आहे? अल्लू अर्जुनचे. बघा काय डान्स करतो गाईज, बघा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन खतरनाक डान्स करतो. तर गाईज आता नाश्ता करतो आहे मी. गरमागरम खिचडी आहे, थोडी ताईनं आलूची भाजी बनवली आणि लोणचं आहे. सो नाश्ता करतो गाईज मी. मी माझे स्वतःचे ब्लॉग लावले आहे मोठ्या स्क्रीनवर. मजा येते बघा जुने ब्लॉग. आपलेच ब्लॉग गाईस आणि एका मोठ्या टी व्हीवर बघायला एक मस्त मजा येते गाईस बघायला. हे बघा कसं नाचत आहे मी तिघे जण. गाईस कपड्याच्या घड्या करून घेतो मी. माझा जे कपाट आहे ते आवरून घेतो आणि आज कपडे बघा किती आहे गाईस, पूर्ण ढीग लागू नये. सो मी बरोबर कपड्याच्या घड्या करतो आणि ठेवून देतो. बेडरूममधला कपाट आवरला आहे बघा, बरोबर ठेवला आहे मी. आता राहिला आहे गाईस हॉलमधला कपाट. हॉलमध्ये पण कपडे आहे. कपडे एवढे आहे गाईस, कपाट कमी पडत आहे. सो आता हॉलमध्ये पण कपाट आहे बघा. हॉलमधलं कपाट पण आता आवरून घेतो. इथं फॉर्मल असतात, तिथे थोडे क्लासिक कपडे असतात थोडे. सो आवरून घेतो बघा किती कपडे आहे. आणि गाणे वगैरे लावतो आता थोडे. गाईस आता जेवण करतोय आणि मला जायचं आहे कामाला. मी गाणे लावले आहे तेरे वास्ते. जेवतो गाईस लवकर लवकर मी कामाला निघतो. आणि आता वाजायला आले आहे गाईस, वेळ झाला आहे 4:45 सो 5 वाजेपर्यंत लवकर कामाला पोचतो आणि लवकर येतो. मोहीन आलो लवकर बाबा. लेता ना भाई, क्या हुआ? हे काही चालू आहे मी डॉमिनोजला. आणि मी पप्पाला सांगितलं होतं यावेळेस की चष्मा घेऊन या म्हणून. बट जो गॉगल पाहिजे होता तो गॉगल नाही आणला, वेगळाच आणला. पण जाऊ द्या, मला प्रोटेक्शन पाहिजे पाहिजे. आणि वाघोलीला खूप एकतर धूळ असते, सो त्यामुळे मी गॉगल आणला आहे. मला पाहिजे फक्त. सो आलो आहे काही. आता काय माहीत कधी पडणार ऑर्डर, वेट करतो आहे आता. ए प्रणव मेरे भाई, एकदम मजेत. तू? हे गाईस बघा नारायण भाऊ आलाय. ए बाबा नारायण भाऊ काय झालं? झोप लागली का? हा झोप लागली. डॉमिनोजचा लेजंड माणूस प्रणव भाऊ काय पिझ्झा पॅकिंग करता. आणि बघा की व्हेज नॉन व्हेज, पण त्याच्या डोक्यात कसं असतं की व्हेज कुठलं आहे नॉन व्हेज कुठलं आहे. हे बघा स्टिकर. पण तू खूप स्पीडमध्ये काम करतो यार. गाईज पहिला ऑर्डर भेटला आहे, सो देऊन येतो. पहिला ऑर्डर कंप्लीट करून येतो. वा वा, आज तर लय मोठा पार्सल आहे वाटते गाईज. 14 का 15 पीस आहे वाटते. लोक खातात की मजाक करतात गाईज. 15 पिझ्झा पार्टी आहे वाटतं. 2 बॅग घेऊन आलो गाईज. अजून एक पहिले तर बॅग देऊन दिली, आता 2 द्यासाठी झालं. याच्यात 10 पिझ्झा आहे अजून. देऊन येतो गाईस. ऑर्डर देऊन आलो आहे मी. आणि प्रणव भाऊ पण इथं बसून आहे. प्रणव भाऊचे 5 ऑर्डर झाले आहे. किती वाजता आला? 3ला आलास. अच्छा. नारायण भाऊ फोनवर बोलतोय. काय माहिती ऑर्डर पडणार की नाही आता. आहे पण पडणार. आता वाजले आहे. किती वाजले आता? 6 वाजले. एका घंट्यात एक ऑर्डर. त्यातली पण अर्धी ऑर्डर देतो गाईज बघा, मोठं म्हणजे मोठं होतं पार्सल ऑर्डर. 2 बारकी पिझ्झा घेऊन गेला 200 रुपयाची. हां. आणि ऑर्डर किती, प्राईस किती होती? 200 रुपयाची पिझ्झा घेऊन गेलो होतो. बरं झालं की मोहिनी भाऊ मागून आला, त्यांना दिलं मला. गाईज मी आता रोहन अभिलाषा अपार्टमेंटमध्ये आलो आहे. F3 बिल्डिंगकडे जायचं आहे मला. 611 फ्लॅट नंबर. तो चाललो आहे. दुसरा ऑर्डर चालू आहे गाईज. देऊन येतो ऑर्डर. आणि आता वाजले गाईज 6:30. मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये बघा ना गाईज, लेकरांसाठी खेळण्यासाठी पण बघा काय काय गार्डन वगैरे. आणि 6th फ्लोअर रूम बघा गाईज किती भारी दिसतंय. कस्टमर पण खूप भारी असतात. फ्लॅट नंबर टाकला आहे कुठं, F3 बिल्डिंग टाकली आहे. आणि तो बोलत आहे की F4मध्ये आहे. कस्टमर पण खूप भारी आहे. जाऊ दे, आता काय करू नाही शकतो.
ऑर्डर तर द्यावं लागेल त्यांचं. आलो बाबा, एक A4 बिल्डिंगमध्ये आलो आहे. देऊन येतो बाबा कस्टमरला पार्सल. ॲड्रेस तर बरोबर टाकायला पाहिजे. कस्टमर बोलतो की आम्ही बरोबर टाकलं. बोलवलं कशाला तुम्ही A4मध्ये मग. हा रायतोनी पडली आहे गाईज. 5 ऑर्डर चालू आहे, तर 5 ऑर्डर कंप्लीट करून येतो लवकरात लवकर. आणि आता 8 वाजले आहे गाईज. 1 घंट्यात 2 ऑर्डर करून देऊ कंप्लीट लवकरात लवकर. चला गाईज, अपार्टमेंटमध्ये C बिल्डिंगमध्ये जायची आहे. सो ही C बिल्डिंग आहे आणि हा पिझ्झा आहे. 704 7व्या फ्लोअरवर जायचं आहे मला. देऊन येतो गाईस पिझ्झा. घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झालो मी आणि पिण्याचं पाणी घ्यायसाठी आलो गाईस. मी पाणी संपलं होतं. 9:30 वाजता बंद होते गाईस. 9 वाजून 28 मिनटाला आलो आहे मी, पण बंद नाही झाला. लवकर पाणी भरतो आणि जातो कधी गाईस. आता जेवण करतोय. आता जेवणामध्ये बघा भात आहे गाईस आणि अंडा भुर्जी आहे. आणि त्या इथं वेब सिरीज बघत आहे. तिला बोललो जेवायला, तर ती बोलते की नाही मी नंतर जेवतो. सो जेवण करतो गाईस. आणि आजचा दिवस असा गेला आहे. 3 दिवस सुट्टी आहे. आजचा तर गेला, उद्या बघतो यार. काहीतरी पाहिजे म्हणजे काहीतरी नवीन काही अनुभव. जेवतो गाईस. जेवल्यानंतर बोलू आपण. हे गाईस जेवण झालं आहे माझं. आता भांडे घासत आहे मी. सो 3 दिवस सुट्टी आहे गाईस मला. आजचा दिवस तर असा गेला आहे. काही नाही, थोडा आराम केला गाईस. दुपारपर्यंत चांगला आराम झाला. त्यानंतर मग काय आपलं डॉमिनोजच्या कामाला गेलो. लवकरात लवकर ऑर्डर म्हटले. 5:30च्या दरम्यान 5च्या दरम्यान गेलो होतो गाईस मी डॉमिनोजला. त्यानंतर डायरेक्ट 9 वाजतापर्यंत मी काम केलं. नाहीतर ऑफिस वगैरे राहिलं तर मी डायरेक्ट 9 ते 12 लागतेच माझं काम. 9 ते 12 नाईटमध्ये. नाहीतर 9 ते 2 होऊनच जाते कधी कधी. सो ते सोयराचा दिवस असा गेला आहे. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. उद्या बघू काहीतरी करू. काहीतरी म्हणजे बघू, नाहीतर बाहेर वगैरे जाऊ कुठेतरी गाईस. उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण मित्रांनो. सो गाईस, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अँड आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमचं प्रेमातच राहू द्या. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटू लवकरात लवकर. गुड नाईट अँड बाय.